लग्नाच्या पहिल्या रात्री मी नवरी बनून नटून थटून पलंगावर बसले होते की अचानक लाईट गेली. लाईट जाताच मला माझ्या वहिनीने सांगितलेली गोष्ट आठवली. तिने सांगितलं होतं की स्वतःला घाम येऊ द्यायचा नाही, नाहीतर घाम येताच तुझा मेकअप निघून जाईल आणि तुझा नवरा तुला बघताच घाबरून जाईल. लाईट गेल्यानंतर हा सगळा विचार करून खूप घाबरले, कारण मी खूप काळी होते, म्हणजे माझा रंग खूप काळा होता. दीपकची आणि माझी ओळख फेसबुकवर झाली होती. आम्ही दोघेजण फेसबुक फ्रेंड होतो. आम्ही दोघं रोज फेसबुकवर चॅटिंग करायचो, त्यामुळे आमच्या दोघातली मैत्री वाढत गेली. आम्ही एकमेकांना सतत मेसेज करायचो. आमच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते मलाच कळलं नाही. दीपकने मला माझा फोटो सेंड करायला सांगितला, पण फोटोमध्ये तर माणूस गोरा आहे की काळा हे समजत पण नाही. मी नाकेडोळे खूप नेटकी होते, त्यामुळे माझा फोटो खूप सुंदर यायचा. जेव्हा मी त्याला माझा फोटो पाठवला तेव्हा त्याने बघताच मला पसंत केले आणि मला लगेच लग्नाची मागणी घातली. आम्ही एकमेकांना ओळखत असल्याने, तसेच आमचे एकमेकांवर प्रेम असल्याने घरच्यांनीही आमच्या लग्नाला विरोध केला नाही आणि आमच्या लग्नाला सहमती दर्शवली. घरच्यांचा होकार मिळाल्यामुळे मी आणि दीपक खूप खुश झालो आणि येत्या 10 दिवसातच आमचं लग्न पार पडलं. मी आता दीपकची धर्मपत्नी झाले होते. पहिल्या रात्री मी नटून थटून बेडवर घोंगटने चेहरा झाकून मी दीपकची वाट पाहत बसले होते. मी मनातल्या मनात खूप घाबरले होते, कारण अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे रूममध्ये खूप गरमी होत होती आणि या गरमीमुळे जर माझा मेकअप खराब झाला किंवा उतरला तर माझा खरा चेहरा पाहून दीपक मला घटस्फोट तर देणार नाही ना, या विचाराने माझ्या काळजाने पाणी सोडलं. मी खूप अस्वस्थ झाले. विचित्र विचार माझ्या मनात काहूर माजवू लागले. जर दीपकने माझा रंग पाहून जर मला घटस्फोट दिला तर माझं काय होईल, या नुसत्या विचारानेच माझा थरकाप उडाला होता. त्यामुळे लाईट जाताच मी घाबरून बाथरूममध्ये जाऊन बसले, कारण घामामुळे जरी माझा मेकअप खराब झाला तरी लाईट येताच मी बाथरूममध्ये बसून मी माझा मेकअप नीट करेल. थोड्या वेळानंतर लाईट आली आणि मी बाथरूममधून बाहेर आले. जेव्हा मी बाथरूममधून बाहेर आले तेव्हा माझा नवरा दीपक आमच्या बेडरूममध्ये आला होता. बाथरूममधून बाहेर येताच माझी नजर माझ्या नवऱ्यावर पडली आणि माझ्या नवऱ्यावर नजर पडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझा नवरा तर एक. माझं नाव पायल आहे. मी दिसायला एकदम काळी होते, त्यामुळे माझ्यासाठी जे पण स्थळ यायचं ते मला नापसंत करायचे. माझ्या काळ्या रंगामुळे बहुतेक मुलं व त्यांचे कुटुंबीय मला नकार द्यायचे. या गोष्टीमुळे आणि माझ्या काळ्या रंगामुळे मी आणि माझ्या घरचे इतर सदस्य खूप दुःखी होते, कारण त्यांना वाटायचं की माझं लग्न होईल की नाही, मला कोणी पसंत करेल की नाही. मला 2 बहिणी होत्या. मी माझ्या दोन्ही बहिणीपेक्षा रंगाने खूप काळी होते. माझ्या बहिणी माझ्यापेक्षा लहान होत्या. मी थोरली होते. माझ्या बहिणी लहान असूनही त्यांचं लग्न झालं होतं. माझा रंग काळा असल्यामुळे मला कोणताच मुलगा पसंत करत नव्हता. येणारे पाहुणे मला बघताच नकार द्यायचे. माझ्यासाठी स्थळ सांगून तर यायची, पण मला पाहताच ते नकार द्यायचे. काळा रंग माझ्यासाठी शाप बनला होता. जर माझा काळा रंग सोडला तर मी एक उत्तम स्वयंपाक बनवणारी गृहिणी होते. मला घरातील सर्व कामे उत्तमरित्या जमत होती. तसेच अभ्यासात पण मी खूप हुशार होते. मी शिवणकाम पण अगदी उत्तमरित्या करत होते. पण काळ्या मुलींमध्ये कितीही कौशल्य असली तरी त्यांच्या काळ्या रंगामुळे समाजाला ती दिसत नाहीत. माझ्या काळ्या रंगामुळे माझ्यातील कौशल्य गुण समोरच्या व्यक्तीला ओळखता येत नव्हते. मला पाहायला जे पण पाहुणे यायचे ते मला पाहताच माझ्या तोंडावर म्हणायचे की ही मुलगी तर दिसायला खूपच काळी आहे. जर तुम्हाला तुमच्या लहान मुलीचे लग्न करायचे असेल तर सांगा, आम्हाला तुमची लहान मुलगी पसंत आहे, कारण तुमच्या या मोठ्या मुलीपेक्षा तुमच्या या लहान मुलीचा रंग थोडासा का होईना गोरा आहे. आम्हाला असल्या काळ्या मुलीशी लग्न करून आमचे जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं नाही. जेव्हा मला पाहण्यासाठी आलेले लोक माझ्याबद्दल माझ्या तोंडावर माझ्या देखत माझ्या घरच्यांना बोलायचे तेव्हा माझ्या काळजावर घाव घातल्यासारखं व्हायचे. ते लोक असं बोलताना मला काय वाटेल याचा कणभरही विचार करत नव्हते. जेव्हा ते लोक माझा अशा प्रकारे पान उतारा करून निघून जायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. मला अश्रू अनावर व्हायचे
मी स्वतःला माझ्या खोलीत बंद करून घ्यायचे आणि जोपर्यंत मन हलकं होत नाही तोपर्यंत मनसोक्त रडून घ्यायचे. माझी अशी दयनीय अवस्था पाहून आईला वाईट वाटायचे. मी रडलेली पाहून आई मला समजावण्याचा प्रयत्न करायची. मी सतत माझ्या नशिबाला दोष द्यायचे आणि मला माझ्या लहान बहिणींचा हेवा वाटायचा, कारण त्या माझ्यापेक्षा लहान असूनही त्यांची लग्न झाली होती आणि मी मात्र अजून अविवाहितच होते. याचं कारण फक्त आणि फक्त माझा काळा रंग होता. तो माझ्या जीवनात पुढे जाण्यास बाधा उत्पन्न करत होता. हळूहळू आता दिवस निघून जात होते. जसजसे दिवस जात होते तसतसे माझे वयही वाढत चाललं होतं. म्हणतात ना, उजाडलेला दिवस मावळतीला गेल्याशिवाय राहत नाही, तसेच व्यक्तीचं वयही वाढल्याशिवाय राहत नाही. काही दिवसानंतर मी आणि माझ्या घरच्या लोकांनी तर आता माझं लग्न होईल आणि मला कोणी पसंत करेल ही आशा सोडून दिली होती. आमच्या सर्व आशा आता मावळल्या होत्या. पण एके दिवशी माझं नशीब चमकले. मला जगण्याचा नवा सूर सापडला. मला आशेचा किरण दिसला. जेव्हा मी रिकाम्या वेळेत माझ्या रूममध्ये बेडवर पडून फेसबुक पाहत होते तेव्हा मला दीपकची प्रोफाईल दिसली. दीपकला पाहताच तो मला खूप आवडला होता. तो दिसायला खूप सुंदर होता. मी फेसबुक अकाउंट तर काढलं होतं, पण त्यावर माझ्या नावाशिवाय काहीच नव्हतं. मी माझा फोटोसुद्धा प्रोफाईलवर ॲड केला नव्हता. मी जरा घाबरतच दीपकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दीपकने माझी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. आता आम्ही दोघे फेसबुकवर फ्रेंड झालो होतो. अधूनमधून आम्ही दोघे एकमेकांना मेसेज करायचो. पण हल्ली माझं फेसबुकवर ॲक्टिव्ह राहणं वाढलं होतं. आम्ही एकमेकांशी चॅटिंगद्वारे गप्पा मारायचो. आम्ही दोघे एकमेकात पार गुंतून गेलो होतो. एके दिवशी असंच एकमेकांशी गप्पा मारताना दीपकने मला माझा फोटो मागितला. दीपकने मला माझा फोटो मागताच मला थोडं अवघडल्यासारखं झालं, पण तो फोटोसाठी हट्ट धरून बसला. त्यामुळे मी माझा फोटो मोबाईलमध्ये एडिट केला व तो चांगल्या प्रकारे फिल्टर केला. मी नाकी डोळे दिसायला तशी छान होते, फक्त माझा कलर काळा होता. नाकी डोळे छान असल्याने माझा फोटो एकदम छान यायचे. मी छान प्रकारे माझा फोटो फिल्टर केला. फिल्टर केल्यामुळे तर फोटो अजूनच सुंदर दिसत होता. मी तो फोटो दीपकला पाठवला. माझा फोटो पाहून दीपक माझं खूप कौतुक करू लागला. खूप दिवस आम्ही फेसबुक चॅटिंगद्वारेच एकमेकांना बोलत होतो. एके दिवशी असेच बोलत असताना दीपकने मला प्रपोज केलं. मला पण हेच हवं होतं. मी दीपकविषयी माझ्या आईला सर्व काही सांगितलं. दीपक एका कंपनीत इंजिनियर होता आणि आम्ही एकमेकांना खूप आवडायचो. हे जेव्हा मी आईला सांगितलं तेव्हा हे ऐकून आईला खूप आनंद झाला. माझ्या वडिलांनी फोनवरच दीपकच्या घराचा ॲड्रेस घेतला. ॲड्रेस मिळताच माझी आई आणि दादा दीपकला पाहण्यासाठीच म्हणजेच माझं स्थळ घेऊन त्याच्या घरी गेले. मी खूप आनंदी होते, पण काय झालं होतं कोणास ठाऊक. आई दीपकच्या घरून आल्यापासून खूप उदास दिसत होती. मी जेव्हा आईला तिच्या उदासीचे कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की ती लोक तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहेत आणि लग्न एकदम साध्या पद्धतीने करणार आहेत. लग्न साध्या पद्धतीने करणार आहेत हे ऐकून मला जरा वेगळंच वाटलं, कारण दीपक त्यांच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि तरीही ते लग्न साध्या पद्धतीने करणार आहेत हे मला जरा खटकलंच. पण मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण मला आनंद तर या गोष्टीचा होता की माझं लग्न होत आहे आणि मलाही एक जीवनसाथी मिळेल. त्यामुळे आम्ही दीपकच्या घरच्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि काही दिवसानंतर माझं आणि दीपकचं लग्न झालं. लग्ना अगोदर मी आईला सांगितलं होतं की जर ते लोक आपल्यासमोर इतक्या अटी व शर्ती ठेवत आहेत तर मग आपली पण एक अट ठेव की आमच्या घरच्या मुलींचे लग्न तोंड झाकून केलं जातं, म्हणजे कोणाला कळणारही नाही की मी काळी आहे आणि माझं लग्न व्यवस्थित पार पडेल. पण लग्नानंतर कसं, आई म्हणाली. तेव्हा मी म्हटलं की पुढचं पुढे बघू. मी माझ्या प्रेमाने माझ्या नवऱ्याला आपलेसे करून घेईल. आईने माझी अट मान्य केली आणि दीपकच्या घरच्यांना पण आईने ती अट सांगितली. त्यांना पण काहीच अडचण नव्हती. काही दिवसानंतर आमचं लग्न झालं. पाठवण्याच्या वेळी वहिनी माझ्या रूममध्ये आली आणि म्हणू लागली की पायल, स्वतःला अजिबात घाम येऊ देऊ नकोस, नाहीतर तुझा इतका महागडा मेकअप निघून जाईल. त्यामुळे होता होईल तितका स्वतःला घाम न येऊ देण्याचा प्रयत्न कर आणि फॅन सतत चालू राहू दे.
त्यावेळी मी वहिनीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि मी सासरी आले. मी पलंगावर दीपकची वाट पाहत बसले होतेच की तेवढ्यात लाईट गेली. लाईट जाताच मला घाम येऊ लागला. मला वहिनीचं बोलणं आठवलं. लाईट जाताच मी घाबरले आणि बाथरूममध्ये गेले, कारण तोपर्यंत लाईट येईल आणि मी माझा मेकअप पण ठीक करेल. काही वेळानंतर लाईट आली. मी बाथरूममधून बाहेर आले. पाहिलं तर दीपक बेडवर येऊन बसले होते. आज मी पहिल्यांदाच दीपकला समोरून पाहिलं होतं. माझी इच्छा होती की लग्नात जास्त दिखावा नको, कारण मुलाकडच्या लोकांना माझा काळा रंग दिसेल आणि ते मला नकार देतील. माझ्या घरचेच दीपकला आणि त्यांचं घर पाहण्यासाठी आले होते आणि दीपकच्या घरच्यांनी तर माझा फोटो पाहूनच मला पसंत केलं होतं. त्यामुळे आज आम्ही पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आलो होतो. फेसबुकवर मी दीपकला जसं पाहिलं होतं तो तसाच होता. तो खूप स्मार्ट आणि हँडसम होता. त्याचा स्मार्टपणा पाहून मी थोडी घाबरले की माझा काळा रंग पाहून दीपक मला सोडून तर देणार नाही ना. तरी मी दीपक जवळ गेले आणि त्याच्या जवळ जाऊन बसले. काही वेळ आम्ही दोघे एकदम शांत होतो. अचानक दीपक म्हणाला, तू फोटोपेक्षा अशी अधिक सुंदर दिसत आहेस. असं म्हणत त्याने माझ्या बोटात अंगठी घातली. मला पहिल्यांदाच माझं कौतुक कोणाच्या तरी तोंडून ऐकायला मिळालं होतं. मी खूप आनंदी होते, पण थोडी घाबरले सुद्धा होते, कारण मेकअप धुतल्यानंतर दीपकला माझं खरं रूप कळेल आणि त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम कमी होईल का, असा विचार मनात येऊ लागला. मी असा विचार करतच होते की दीपक असं काही म्हणाला की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की हे जाड कपडे चेंज कर आणि हातपाय तोंड धुवून घे, म्हणजे तुला बरं वाटेल. दीपकच्या या वाक्याने माझ्या मनात वादळ उठलं की आता पुढे काय होईल. मी खूप घाबरले, पण दीपक सतत मला कपडे बदलून येण्यासाठी फोर्स करू लागले. माझी इच्छा नसतानाही मी घाबरत घाबरत बाथरूममध्ये जाऊन तोंड हातपाय धुतले आणि साधे कपडे घालून बाहेर आले. दीपकच्या बोलण्याने तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण दीपक म्हणाला की तू तर आता पहिल्यापेक्षाही खूप जास्त सुंदर दिसत आहेस. त्याच्या अशा बोलण्याने मी विचारात पडले की दीपकने मला एकदाही काळी आहेस असं म्हटलं नाही. उलट ते मला तू किती सुंदर आहेस म्हणून माझं कौतुक करत आहेत. ते म्हणू लागले की तू मेकअपपेक्षा अशीच जास्त सुंदर दिसतेस. ते फक्त माझं कौतुक करत होते आणि मी मनोमन देवाचे आभार मानत होते की भलेही माझं लग्न उशिरा झालं, पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला जीव लावणाऱ्या व्यक्तीसोबत झालं. मी हा विचार करत होते की अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला आणि त्यामुळे माझे जीवन उद्ध्वस्त करून झालं. मी पाहिलं की दीपक एका पायाने लंगडत काठीच्या आधारे चालत होते. दीपकला गुडघ्यापासून खाली एक पाय नव्हता. हे सगळं पाहून मी हमसून हमसून रडू लागले. माझी नणद दूध घेऊन आली होती. दूध ठेवून ती निघून गेली. आज मला आईच्या उदासीचं कारण समजलं होतं की दीपकला पाहून आल्यानंतर आई उदास का होती. मला सोडून माझ्या घरच्या सर्व लोकांना माहीत होतं की दीपकला एक पाय नाही, पण कोणीच मला काही सांगितलं नव्हतं. माझ्या घरच्यांना तर एवढंच वाटत होतं की काही करून माझं लग्न व्हावं आणि मी या घरातून निघून जावं. हा सर्व विचार करून मी रडत होते. तेवढ्यात दीपक माझ्याजवळ येऊन बसले आणि मला रडताना पाहून म्हणाले की तुझ्या घरच्यांनी तुला माझ्याबद्दल काही सांगितले नव्हते का? मी तर त्यांना सर्व काही सांगितलं होतं. कदाचित माझ्या रडण्याचं कारण दीपकला समजलं असावं. मी जरा रागानेच दीपकला प्रश्न केला की तुम्ही हे सगळं मला अगोदरच का नाही सांगितलं? पायल, आपलं लग्न आपण एकमेकांना पसंत करून केलं आहे. त्यात शारीरिक कमतरता, रंगरूप नाही, तर एकमेकांच्या हृदयावर आपण प्रेम केलं आहे. मला पण हे आजच कळलं आहे की तू इतकी काळी आहेस, पण मी तर त्याबद्दल तुला काहीच म्हटलं नाही, कारण मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, ना की तुझ्या रूपावर. असं म्हणत दीपकने माझा हात हातात घेतला. मी माझा हात रागाने हिसकावला आणि सोफ्यावर जाऊन झोपले. माझं असं वागणं पाहून दीपक काही वेळ शांत झाले आणि माझ्याकडे बघू लागले आणि बेडवर जाऊन झोपी गेले. आता माझ्या लग्नाला 10 ते 12 दिवस झाले होते, पण त्या दिवसापासून मी दीपकसोबत एक शब्दानेही बोलले नव्हते, कारण त्याने माझा विश्वासघात केला होता. घरी मी सर्वांशी बोलायचे, पण दीपकला एक शब्दही बोलायचे नाही. जेव्हा पण मला न बोलण्यामागचं कारण विचारायचे, मी मात्र काहीच उत्तर देत नव्हते.
दीपक एक इंजिनियर होते आणि ते घरूनच लॅपटॉपवर काम करत असायचे. मी पाहिलं की दीपक त्यांचं काम खूप कष्टाने करायचे. जर त्यांना काही हवं असेल तर त्यांना खूप कष्टाने उठावे लागायचे. त्यांना असं करताना पाहून त्यांची मदत करण्यापेक्षा मी त्यांच्याकडे रागाने बघायचे. जर एखाद्या वेळी दीपकने मला काही मागितले तर ते देण्याऐवजी मी रागाने उलट त्यालाच बोलायचे. पण दीपक मला काहीच म्हणत नसायचे. उलट माझं सर्व गप्प राहून ऐकून घ्यायचे. एक दिवस दीपक म्हणाले की मी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जात आहे. जर तुला माहेरी जायचे असेल तर मी तुला सोडून येईल. त्यावर मी हसले आणि म्हटलं की तुम्हाला तर स्वतः तुमच्या पायावर साधं उभंही राहता येत नाही आणि तुम्ही काय मला सोडणार. माझं असं बोलणं ऐकून दीपक नाराज झाले. ते म्हणाले की मला गाडी चालवता येते. तेव्हा हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी विचार केला की गाडी ऑटोमॅटिक असेल आणि मी माहेरी जाण्यास होकार दिला. मला बघायचं होतं की ते गाडी कसं चालवतात. मी पाहिलं की गाडी इतर गाड्यासारखी नॉर्मल होती आणि ते एका पायाने खूप कौशल्याने गाडी चालवत होते. जेव्हा सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा काही मुली खूप आश्चर्याने आमच्याकडे पाहू लागल्या आणि म्हणू लागल्या, किती सुंदर आणि हँडसम मुलगा आहे आणि बायको बघा किती काळी आहे. मला तर मुलाचं वाईट वाटत आहे असं म्हणून त्या हसू लागल्या. त्या मुलीचं बोलणं आम्ही दोघांनी ऐकलं होतं आणि ते ऐकून मी रागाने लाल झाले. त्या मुलींनी जणू माझ्या जखमेवरच मीठ चोळलं होतं. माझा चेहरा पाहूनच दीपकला समजलं की मला त्या मुलींच्या बोलण्याचं वाईट वाटलं आहे. त्यावर तो म्हणाला की तू लोकांचं बोलणं मनावर घेऊ नकोस, कारण तू माझ्यासाठी खूप सुंदर आहेस. दीपकचं हे बोलणं ऐकून मी म्हणाले, बस करा. आम्हा मुलींसाठी असं कोणी बोललेलं आम्हाला सहन होत नाही आणि एका दिव्यांगासोबत आयुष्य काढणं म्हणजे खूपच कठीण. काही वेळानंतर माझं माहेर आलं. दीपक मला बाहेर सोडून जात होते, पण जाताना त्यांनी म्हटलं की पायल, जर तू माझ्यासोबत आनंदी नसशील तर तू तुझा निर्णय घेऊ शकतेस. मी तुझ्यावर कोणतेही बंधन घालणार नाही. जर माझ्यासाठी हे इतकं सोपं असतं तर मी तुला केव्हा सोडून दिलं असतं. असं म्हणत मी त्याला आत न बोलवताच गाडीचा दरवाजा धाडकन बंद केला. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर मला कळून चुकलं की आता माझं घर तर माझं सासर आहे आणि मला तेथे जावंच लागेल. दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावाला घेऊन सासरी गेले. त्याला काही काम असल्यामुळे तो मला बाहेर सोडून निघून गेला. मी आत प्रवेश करणारच होते की माझ्या कानावर माझ्या नणद आणि सासूचं बोलणं पडलं. त्या माझ्याविषयीच बोलत होत्या. त्या दीपकला म्हणत होत्या की तू पायलमध्ये असं काय पाहिलंस की तिला लग्न करून घरी आणलंस. ती दिसायला इतकी काळी आहे आणि तू इतका गोरा, स्मार्ट, हँडसम आहेस. तुझ्यात काय कमी आहे. नोकरी, गाडी, बंगला सर्व काही आहे. खूप चांगल्या मुलींची स्थळे तुझ्यासाठी येत होती. मग तू अशा मुलीसोबत लग्न का केलंस जी तुला बिलकुल सूट होत नाही. ती तुला जराही शोभून दिसत नाही. दीपक रागाने म्हणाले, पायल माझी पत्नी आहे आणि मी तिच्यासोबत खूप खुश आहे. ती किती सुंदर आहे हे मला माहीत आहे. मी तिच्या रूपावर नाही तर तिच्या सुंदर मनावर प्रेम केलं आहे. ती माझ्यासाठी खूप सुंदर आहे. तिच्या विरोधात मी असे बिलकुल ऐकून घेणार नाही. मी हे सर्व ऐकलं आणि मी माझ्या रूममध्ये काहीच प्रत्युत्तर न देता निघून गेले. आता मला माझ्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला. मी हा विचार करतच होते की दीपक रूममध्ये आले आणि विचारू लागले की पायल, तू कधी आली. मला रूममध्ये पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. मी म्हटलं मी योग्य वेळी आले होते आणि त्यांचा हात धरून मी दीपकला बेडवर बसण्यासाठी मदत केली. मी दीपकच्या पायाशी बसले. पायाजवळ बसलेले पाहून दीपकला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, पायल, तू खाली का बसली आहेस. हे ऐकून मला अश्रू अनावर झाले. आज मला कळून चुकलं होतं की दीपकने माझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. त्यामुळे त्यांना माझ्यामध्ये कोणतीच उणीव भासत नव्हती आणि एक मी होते की सतत त्यांच्यामध्ये काही ना काही उणीव काढत होते. मला माझी चूक समजली होती आणि त्यामुळे मी दीपकची माफी मागितली. मी आज माझं सर्वस्व दीपकला समर्पित केलं आणि मी आज दीपकसोबत खूप खुश होते, कारण तो एक चांगला व्यक्ती होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो माझ्यावर मनापासून प्रेम करत होता. मित्रांनो, आयुष्यात रंगरूप हे सर्व काही नसतं, तर माणसाचं मन आणि तो माणूस कसा आहे यावर सर्व अवलंबून असतं. जर आपण माणसाला त्याची उणीव न काढता त्याला स्वीकारलं तर आयुष्य आणखीन सुंदर बनते. कोणताच माणूस हा परिपक्व नसतो.
त्याच्यामध्ये काही ना काही कमतरता आणि उणीव असते. तर ते उणीव आणि कमतरता न दाखवता आपण प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वीकार केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा थोडीही आवडली असेल आणि तुम्ही कथा शेवटपर्यंत ऐकली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील, म्हणून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.